ओम साईराम. स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आली आहे मी श्री साईबाबा यांचं दर्शन घेण्यासाठी. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर मी आज साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी साईबाबांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत शिर्डीला आज दर्शन घ्यायला आलेली आहे. तर खूप गर्दी पण आहे आज. तर चला, ज्यांना पॉसिबल नाही आहे त्यांनी माझ्यासोबत हा ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करा. त्यांना मी ॲटलिस्ट कळसाचं दर्शन किंवा बाहेर स्क्रीनवर दाखवू शकते मी तुम्हाला साईबाबांचं आज समाधीचं दर्शन काय आहे काय नाही. चला बघूया किती गर्दी ते पण बघा. ओम साईराम. चला बघू शकता तुम्ही, भरपूर लांबचे लोक भेटलेले मला आज. काही हैदराबाद असे लांब लांबचेच लोक आलेले खूप. पालख्या पण चालू आहे सध्या खूप, त्यामुळे कालपासून पालख्यांची पण खूपच गर्दी आहे. हे बघू शकता तुम्ही, बघा गावकरी लोक पण आज दर्शनाला येत आहे, त्याच्यामुळे आज गर्दीच गर्दी आहे. बघूया आज गावकरी गेटने सोडता की नाही. चला, मी शिर्डीलाच राहत असल्यामुळे माझ्याकडे आधार कार्ड आहे. लोकल लोकांना गावकरी गेटनी आहे परवानगी, बट आज गर्दी असल्याने तो गेट पण चालू असेल की नाही ते पण माहीत नाही. चला बघूया आता दर्शन भेटतंय की नाही. ही बघा, ही जी लाईन दिसती ना ह्या साईडला, तर ती द्वारकामाई जाण्यासाठी लाईन आहे. तिथे दर्शन घेण्यासाठी लाईन लावली आहे. ज्यांना कुणाला द्वारकामाईचं फक्त दर्शन घ्यायचं असेल तर त्यांनी ह्या लाईनीत उभं राहून दर्शन घेऊ शकता तुम्ही. किती वेळ लागेल ते नाही सांगू शकत. चला, आपल्याला आज डायरेक्ट मंदिरात जायचे. बघूया आपण किती वेळ लागतो ते. साईबाबांची खरंच खूप भक्त दिसत आहे, खूप श्रद्धा आहे साईबाबांची या भक्तांवरनं. खरंच असं दिसून येतं आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये म्हणजे साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर जो आनंद दिसतोय तो खरंच खूप अनमोलाचा आहे. बघू शकता तुम्ही. चला बघूया आपण. खरंच म्हणजे साईबाबांच्या आहे काहीतरी पावर नाही का, काहीतरी हे करण्याची. म्हणूनच एवढे लोक आज त्यांच्यावर एवढ्या श्रद्धेने त्यांचं दर्शन घेण्यासाठी येत आहे. हे बघू शकता, हे द्वारकामाई मध्ये दर्शन करण्यासाठी इथे लाईन होती, त्यांना इथे इथून आतमध्ये सोडताय. चला आता आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये. इकडनं मंदिरात जाण्यामध्ये एंट्री करायची आपल्याला इकडनं. चला, हे बघू शकता तुम्ही, गर्दीच गर्दी आज. इथे आल्यानंतर आपण इथे एक हे दिलेलं आहे, खाली एक शिला आहे, तर त्याच्या पाया पडणं कधी पण आपण जेव्हा याल तुम्ही कधी पण इथले पाया पडूनच आपण आतमध्ये एंट्री करायची आहे. कारण खरंच आपण आज साईबाबांच्या या पावनभूमीत आलो आहे. तिथे खरंच पाय ठेवल्यानंतर जो एक अद्भुत प्रकारचा आपल्याला ऊर्जा भेटते ती खरंच सांगू नाही शकत. एकदम भारी वाटतं. इकडे मुखदर्शनाची लाईन असती. आपल्याला आज गावकरी गेटने जायचं आहे, तर आपण अजून पुढे जाऊया. गर्दी तर आहेच, माहीत नाही सोडता की नाही. सोडलं तर पाहिजेच. बघूया आता काय होतं काही नाही. हे बघू शकता तुम्ही, ही लोक बघू शकता तुम्ही दर्शनाला आलेली. पण हे बघा, इथे ना गावकरी गेट आहे. गर्दी तर खूपच आहे. आधार कार्ड घ्यायचं, ओरिजिनल आपलं आधार कार्ड पाहिजे आणि आपलं लोकल हे पाहिजे. जे तिथले रहिवासी असेल तर त्यांनाच ह्या गेटने एंट्री आहे, बाकीच्यांना नाही आहे. हे बघा, हा गावकरी गेट आहे. चला, तर आतमध्ये मला फोन अलाउड नाही आहे, त्यामुळे मी फोन वगैरे काही मध्ये घेऊन नाही जाऊ शकत. पण दर्शन माझं झालेलं आहे, एकदम भारी प्रकारचं दर्शन झालं आहे. खूप भारी वाटते दर्शन घेऊन आल्यानंतर. हे बघ, स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवते, तुम्ही इथून दर्शन घ्या. चला आता आपण बाहेर जाऊया. इथे एक बाबांचं हे बनवलेलं आहे खूप छान फोटो काढण्यासाठी, खूप भारी आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण फ्लॉवरचं डेकोरेशन केलेलं आहे. सेल्फी घेतली आपण एक. चला आता बाहेर अजून एक मंदिर आहे, तुम्हाला दाखवते बाहेरूनच. हे बघा, हे एक मंदिर आहे. जे लोक रेग्युलर येतात त्यांना तर माहीतच असेल कोणते मंदिर आहे काय आहे, बट ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते.
गर्दी असल्यामुळे मला आतमध्ये मोबाईल पण घेऊन मी जाऊ शकत नाही, त्यामुळे मी आज बाहेरूनच हे दाखवते सर्व. जेव्हा गर्दी नसेल तेव्हा मी तुम्हाला मध्ये मोबाईल अलाउड असेल तर मी तुम्हाला दाखवेल सगळं, ज्यावेळेस गर्दी नसेल तेव्हा. चला आता आपण बाहेर जाऊया. बाहेर चाललो आहे आता आपण. ही मुखदर्शनाची लाईन आहे ही इकडनं. इथून तुम्ही मुखदर्शन करू शकता. ज्यांना पॉसिबल नाही आहे जास्त वेळ तिकडनं दर्शन घ्यायला, तर त्यांनी इथून फक्त मुखदर्शन घेऊन बाहेर येऊ शकता तुम्ही. 15-20 मिनटात होऊ शकतं मुखदर्शन, आणि लाईनीत आपण 1 तास लागेल. हे बघा, ही बाबांची चावडी आहे. खूप छान डेकोरेशन केले, तुम्ही बघू शकता. ती फुलांची सजावट, ती लाईटिंग माळा एकदम भारी वाटतंय, म्हणजे नाही का, छान वाटते. तिथे तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष याल तेव्हा तर अजून भारी वाटतंय. ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी आज उद्या एवढ्या 2 दिवसात दर्शन करण्यासाठी नक्की या. हे बघा, ही बाबांची उदी लावूया आपण. द्वारका याचं हे, चला हे चावडीचं दर्शन झालेलं आहे आपलं, बघू शकता. गर्दी तर आहेच, पण तरी मी ट्राय करते तुम्हाला दर्शन द्यायला करता यावं म्हणून. चला आता बाहेर जाऊया आपण. दर्शन झालेलं आहे आपलं चावडीचं पण. द्वारका माहीत तर मध्ये नाही जाऊ शकत, कारण तुम्ही बघितलं खूप मोठी लाईन आहे. एवढा लाईन तर किती वेळ लागतो किती नाही हे नाही सांगू शकत. त्याच्यामुळे द्वारका माहीत मी पुढच्या वेळेस नक्की जेव्हा येईल तेव्हा नक्की आधी द्वारकामाईचं दर्शन करेल, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल तिथलं सगळं द्वारकामाईत काय आहे काय नाही. इथूनच हात जोडून घ्या सर्वांनी द्वारकामाईच्या तिथे. बोला ओम साईराम. शिर्डी वही आते हे जिने साई बाबा बुलाते हे. खरंच आज मला पण बाबांनी बोलवलं म्हणूनच मी आज दर्शन करायला आली त्यांच्या या पावनभूमीत, नाही का. चला जाऊया आता आपण. भरपूर लोक इथे फोटो काढण्यासाठी थांबलेले आहे, त्याच्यामुळे गर्दी झाली आहे. चला तेव्हा रिटर्न जाताना पण तुम्हाला ती लाईन दाखवते द्वारकामाईची. बघा अजून पण आहेच तिथे लाईन, खूप मोठी लाईन आहे. वाढत चालली लोक आता, जसं टाईम होतोय तसतसे लोक पण यायला लागले. द्वारकामाईला एकच हे असल्यामुळे लाईन खूप मोठी होती ती. शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळतील त्याचे सर्व अपाय. हे जे खरंच हे बाबांच्या शिर्डीत म्हणजे ज्यांचे पाय लागतील ना, खरंच त्यांच्यावरचे सगळे अपाय म्हणजे खरंच आपोआप त्यांचं हे दूर होऊन जातं. खरंच ते ज्यांना अनुभव आलेला असेल, जे खरंच साईबाबांचे खूप मनापासून सेवा करतात, जे खरंच भक्त आहे, त्यांची खूप श्रद्धा आहे, त्यांना तर अनुभव देतातच साईबाबा. प्रत्येक याच्यात अनुभव देतात. बघूया, पालख्या पण खूप आलेल्या आहे, बघू शकता. भरपूर गर्दी झालेली आहे. चला दर्शन झाले, पण मला यातच खूप समाधान वाटतंय की भेटलं दर्शन, नाही का, एवढ्या गर्दीत येऊन पण. चला ओम साईराम. बघू शकता अगदी वयोवृद्ध लोकसुद्धा आज दर्शनाला येत आहे. त्यांच्या मनात खरंच साईबाबांविषयी भक्ती आहे, म्हणूनच लोक एवढ्या लांबून दर्शनासाठी येत आहे. चला फायनली आपण आलोय आता बाहेर. तुम्हाला मेन गोष्ट दाखवायची, अजून मेन गोष्ट तर राहिलीच आहे. तुम्ही ती बघितल्यावर खरंच तुम्हाला पण भारी वाटणार आहे. बघूया आपण. चला फायनली आलोय आपण आता बाहेर मेन गेटच्या तिकडे दर्शन करून. हा मेन गेट आहे, गेट नंबर 4 आहे हा जो मेन गेट आहे. तर इथे बघूया, हे बघा बाबांचं कळस एवढा काही दिसत नाही, ते मंडप टाकल्यामुळे नीट दिसत नाही आहे, पण तरी पण दर्शन घेऊन टाका. बोला ओम साईराम. हे बघा, यात दर्शन घ्या तुम्ही स्क्रीनवर. तुम्हाला काही प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता.
प्रसाद, नारळ, काही वस्तू घ्यायच्या असल्या तर आपण त्या इथून घेऊ शकता. बघून घ्या, सगळं भेटतं तुम्हाला. द्वारकामाई स्टोअर्स, होलसेल भावात आपल्याला सगळ्या वस्तू इथे मिळतील. तर ज्यांना प्रसाद वगैरे घ्यायचा असेल ते त्यांनी इथून नक्की घ्या. हे बघा, या मूर्त्या बघा किती छान आहे, भारी आहे त्या. कोणाला काही शॉपिंग करायची असली तर इथे भरपूर दुकाने आहे, तुम्ही करू शकता. मी तर काही आज शॉपिंग नाही करणार आहे, मी फक्त दर्शनाला आलेली आहे. कारण मी नेहमी इथे येतच असते, त्याच्यामुळे शॉपिंगला येईल मी, नंतर दाखवेल तुम्हाला मी काय काय शॉपिंग करते, कुठून करते, कोणत्या स्टोअरमधनं काय घेते ते. चला, आज मी तुम्हाला दाखवते. मी इथे वॉच बघत होती पण ते काही मला आवडलेलं नाही, एवढं खास नाही वाटत आहे, नको म्हटलं. हे बघ, प्रसाद वगैरे सगळ्या दुकानांमध्ये भेटेल तुम्हाला. ह्या मूर्त्या बघा किती सुंदर आहे. इथे राधाकृष्णाची मूर्ती आहे, साईबाबांची सगळ्या मूर्त्या आहे, खूप छान आहे. कोणाला पाहिजे असले तर घेऊ शकता. चला, इथे शॉपिंगचे दुकान आहे. तुमच्यासोबत लहान मुले असतील तर शॉपिंगला तर 100% थांबावंच लागतं नाही का. लहान मुलांना खेळणी खूप काही काही पण मागतात, त्याच्यामुळे शॉपिंग करावीच लागते. चला, आता आपण इथे बाहेर आलो आहे. माझी चप्पल आहे ना तिकडेच राहिली होती म्हणून मी रिटर्न गेली होती, त्याच्यामुळे तुम्हाला परत दिसतंय की मी परत का बरं इथं आली होती. चला, आता झालं आहे सगळं. तर इथं लोक फोटो काढण्यासाठी थांबता, बघून घ्या. आणि हे गार्डन आहे, मेन गार्डन तुम्हाला जे दाखवायचं होतं ते खूप छान. म्हणजे आता नवीनच हे केलेलं आहे त्यांनी, डेव्हलप झालं आहे आता नवीन. हे बघू शकता तुम्ही, एकदम भारी वाटतं. आता ह्या ठिकाणी मला एक ते काहीतरी नवीनच त्यांनी ॲड केलं, ते तुम्हाला दाखवते. चला, हे बघा, हे नवीन चालू केलं. हे अगोदर नव्हतं, अगोदर फक्त ती साईबाबांची मूर्ती दाखवली तीच होती. हे आत्ता नवीन टाकलं आहे त्यांनी, बघू शकता तुम्ही. काय दाखवले ते तुम्हाला दाखवते. चला, ही पालखी दाखवली, ती साईबाबांची जी पालखी निघते ना ते दाखवलं आहे, बघून घ्या. चला, हे बघा, खूप छान वाटतं ते. हे झाडाचा आकार बघा किती छान केलेला आहे. आणि ह्या साईडला पण एक नवीन हे बनवलेलं, ते पण तुम्हाला दाखवून देते. चला, तुम्ही शिर्डीत कधी पण दर्शनाला आलं ह्या गार्डनमध्ये नक्की व्हिजिट करा, खूप छान वाटतं. लहान मुलांना खेळण्यासाठी ते एकदम बेस्ट आहे. तुम्ही आपण ज्या परिसरात आलो आहे तिथलं सगळं बघून घ्या तुम्ही. नुसतं फोटो काढण्याच्याच मागे लागतो आपण, पण जिथे आलो आहे तिथलं सगळं बघून घ्यायचं, काय आहे काय नाही. आपण काय करतो, नुसतं सेल्फी काढतो आणि जातो. हे बघा, हे तर रात्रीचं खूप सुंदर दिसतं इथे. दाखवेल मी, जेव्हा पण कधी रात्री येईल ना तेव्हा तुम्हाला इथे दाखवेल. साईबाबांचं ते दिवे लावण्याचं हे शो असतो इथे, रात्रीचं खूप छान वाटतो तो लाईटिंग वगैरे. हे बघा, लहान मुलांना खेळण्यासाठी इकडे पुढे आता गार्डन आहे, भारी वाटतं. खूप लोक इथे फोटो काढताय. मेन म्हणजे लोक फोटो काढण्यासाठी चालले ह्या गार्डनमध्ये. हे बघा, छान वाटतं एकदम, तुम्हाला दाखवते मी, नाही का. बघून घ्या. बघा, ते झाडाचं पण कसं छान केलेलं आहे. चला, आता पुढे जाऊया आपण. हे बघा, एक पालखी आलेली तर तुम्हाला मी दाखवते, खूपच मोठी पालखी आहे. तेव्हा चालू आहे तिथे. आणि ह्या पालखीत तुम्ही एकदम नीट बघा शेवटपर्यंत, साईबाबांचं दर्शन होणार आहे तुम्हाला. त्यात एक साईबाबांची भूमिका असलेला व्यक्ती पण आहे, तुम्हाला दिसेल तो, तुम्ही नीट बघा. चला, बघा, पालखीत खूप सारे नाचत आहे, बघू चला आपण पण.
हे बघा, साक्षात एकदम साईबाबांचं दर्शन घडल्यासारखं वाटतंय. बघू शकता तुम्ही. इतक्या लांबून काही दिसणार नाही व्यवस्थित, पण तरी बघून घ्या. आहे तिथे साईबाबा. मी आली दर्शन करून. तुम्ही पण लांबून दर्शन घ्या. बोला ओम साईराम. भारी वाटते. खूप रथ वगैरे आलेले, लोक नाचताय मस्त मनसोक्त. छान वाटतं एकदम. या सर्वांनी साईबाबांचं दर्शन दिसले ना. ओम साईराम. रथ केलाय तो आता. तर हे पाठीमागे आहे अजून पण काही. इथे पण रथ आहे. झाली ती पालखी, ती चालली आता. भरपूर मोठं हे होतं. इथे पण एक पालखी भेटलेली मला. चला दर्शन करूया आपण त्याचं. बोला ओम साईराम. दर्शन घेतलंय. चला प्रसाद घेऊया. प्रसाद देता येते. घ्या सर्वांनी प्रसाद. चला हे बघा, प्रसाद घेतलाय फायनली. झालंय दर्शन आता. खूप छान वाटलं साईबाबांच्या या आज गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन करून. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आता मी चालली घरी. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. बोला ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ओम साईराम.